नमस्कार. माहिती अधिकार कायदा 2005च्या दोन अत्यंत महत्त्वाच्या कलमांबद्दल आज आपण बोलणार आहोत. हो, कलम 23 आणि 24. ही कलमं आहेत ना, ती या कायद्याची ताकद आणि त्याच्या मर्यादा दोन्ही अगदी स्पष्टपणे दाखवतात आणि म्हणूनच ती नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे कलम पाहणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? चला पुढचे कलम पाहूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी माहिती अधिकार कायद्याची एक छोटी ओळख करून घेऊ. मग बघूया कलम 23 जे न्यायालयांच्या अधिकारांवर काही मर्यादा घालतं. त्यानंतर येईल कलम 24 ज्यामध्ये काही संस्थांना या कायद्यातून सूट दिली आहे. पण थांबा, त्यातही काही जबरदस्त अपवाद आहेत, तेही आपण समजून घेऊ. मग या अपवादांसाठी काय विशेष प्रक्रिया आहे ते पाहू आणि शेवटी या सगळ्याचा सारांश बघू. चला तर मग सुरुवात करूया. मुळात हा माहितीचा अधिकार कायदा का बनवला गेला असेल याचा कधी विचार केलाय? याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या कायद्याचा हेतू अगदी सरळ आणि सोपा आहे. नागरिकांना सक्षम बनवणं. जे काही सरकारी कामकाज चालतं त्यात पारदर्शकता यावी, ते कोणाला तरी उत्तरदायी असावेत, यासाठी सरकारी संस्थांच्या ताब्यात असलेली माहिती मिळवण्याचा हक्क आपल्याला देणं हेच या कायद्याचं मूळ काम आहे. ठीक आहे, आता आपण या कायद्याने घालून दिलेली पहिली महत्त्वाची चौकट पाहूया, जिचा थेट संबंध न्यायालयांशी आहे. आता हे कलम 23 काय म्हणतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर माहिती अधिकार कायद्याखाली दिलेल्या कुठल्याही निर्णयाला किंवा आदेशाला आव्हान देण्यासाठी आपण थेट आपल्या नेहमीच्या कोर्टात जाऊ शकत नाही. या कायद्यानं त्यासाठी स्वतःची एक वेगळी यंत्रणाच तयार केली आहे. साहजिकच आहे, मनात प्रश्न येतो की नाही की जर कोर्टात जायचं नाही तर मग दाद मागायची कुठे, अपील करायचा तरी कुठे? तर बघा, या कायद्याने स्वतःचा एक मार्ग तयार केला आहे. समजा माहिती नाकारली तर अर्जदार त्याच सरकारी कार्यालयातील प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे पहिलं अपील करू शकतो. आणि समजा तिथेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर मग थेट केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाकडे दुसरं अपील करण्याची सोय आहे. सगळी प्रक्रिया या कायद्यातच दिलेली आहे. चला आता दुसऱ्या मोठ्या मर्यादेकडे वळूया, म्हणजे अशा काही संस्था आहेत ज्यांना हा कायदा लागूच होत नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न, हा जो माहितीचा अधिकार आहे तो अगदी प्रत्येक सरकारी संस्थेला लागू होतो का, की यात काही अपवाद आहेत? तर याचं उत्तर आहे नाही. कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये काही गुप्तचर आणि सुरक्षा संघटनांची यादी दिली आहे ज्यांना माहिती देण्यापासून सूट आहे. यामध्ये मग IB, रॉ, ED, BSF, NSG अशा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संस्था येतात. आता थोडा विचार करा, यांना ही सूट का दिली असावी? अर्थात देशाच्या सुरक्षेसाठीच. ठीक आहे, पण इथेच खरी गंमत आहे. ही जी सूट दिलेली आहे ना, ती काही अमर्याद नाही. म्हणजे यात एक अशी जबरदस्त तरतूद आहे जी या नियमालाही छेद देते. आणि हाच या सगळ्या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी या सुरक्षा संस्थांना सूट असली तरी दोन प्रकरणांमध्ये ही सूट अजिबात लागू होत नाही. पहिलं म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरं म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन. जर माहिती या दोन गोष्टींशी संबंधित असेल तर या संस्थांना माहिती द्यावीच लागते. किती शक्तिशाली तरतूद आहे, नाही का? मग प्रश्न येतो की ही इतकी संवेदनशील माहिती मिळवायची तरी कशी? त्यासाठी काही वेगळी प्रक्रिया आहे का? तर हो, त्यासाठी एक विशेष कार्यपद्धती आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत गोष्ट अगदी सरळ आहे. जर माहिती भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित असेल तर या संस्थांवर असलेलं गोपनीयतेचं कवच आपोआपच दूर होतं. त्यांना माहिती द्यावीच लागते. तिथे दुसरी कोणतीही अट नाही. पण मानवाधिकार उल्लंघनाच्या बाबतीत एक लहानशी पण महत्त्वाची अट आहे. अशा प्रकरणांमध्ये माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाची परवानगी आवश्यक असते. ही एक प्रकारे संरक्षणाची दुसरी पातळी आहे, जेणेकरून संवेदनशील माहितीचा गैरवापर होणार नाही. आणि या प्रकरणांना किती गांभीर्याने घेतलं जातं हे एका आकड्यावरून अगदी स्पष्ट होतं. तो आकडा आहे 45 दिवस. बघा, साधारणपणे माहितीच्या अधिकारात 30 दिवसांच्या आत उत्तर मिळणं अपेक्षित असतं. पण मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये माहिती आयोगाच्या मंजुरीनंतर माहिती देण्यासाठी तब्बल 45 दिवसांची विशेष मुदत दिलेली आहे. यावरूनच या प्रकरणांचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. चला तर मग आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. म्हणजे सुरक्षा आणि पारदर्शकता यांच्यात कसा समतोल साधला आहे ते लक्षात येईल. तर आज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. 1. कलम 23 नुसार माहिती अधिकार कायद्याची स्वतःची अपील यंत्रणा आहे. आपण थेट कोर्टात जाऊ शकत नाही.
2. कलम 24 नुसार देशाच्या महत्त्वाच्या सुरक्षा संस्थांना माहिती देण्यापासून सूट आहे. आणि 3. जे सर्वात महत्त्वाचं आहे, ही सूट काही दगडावरची रेष नाही. भ्रष्टाचाराचे आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप असतील तर या संस्थांनाही उत्तर द्यावंच लागतं. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. एका बाजूला देशाची सुरक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला नागरिकाचा माहितीचा हक्क. या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टींमध्ये योग्य संतुलन कसं साधता येईल यावर नक्की विचार करा.